तर त्यामुळे मी इथे खूप वेळा आलो आहे, माझ्या मित्रासोबत आलो आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं जेवणसुद्धा इथं अवेलेबल असतं, म्हणजे नॉनव्हेजमध्ये. ते तंदूर स्टार्टर आहे, तंदूरमधले स्टार्टर आहे आणि तंदूरचं ते बकेट असतं ते. तंदूरच्या ऑर्डर्स असल्या तर त्या मी दाखवलं त्या ठिकाणी बनवल्या जातात. आणि जर काही असं जेवणाच्या ऑर्डर्स असल्या, तंदूर बाहेर असतं, जेवणाच्या ऑर्डर इकडे किचनमध्ये बनवल्या जातात. इकडे किचन आहे बॅक साईडला आणि इथं फॅमिलीसाठी सुद्धा सुविधा अवेलेबल आहे. इथं वरती आहे, तर फॅमिलीसोबतसुद्धा तुम्ही येऊ शकता. हे चिकन लेग मस्तानी आणि त्याच्यासोबत सलाड आहे आणि पर पीस हे 70 रुपये आहे, म्हणजे 70 रुपीज आहे पर पीस. लेग मस्तानी आहे आणि आमच्या दादाने चालू केलं आहे खायला चिकन लेग मस्तानी. एकदम स्मूथ आहे, जसं तंदूरमध्ये असतं तसं स्मूथ आहे. काहीच ॲडिशनल नाही आहे, फक्त थोडेसे मसाले आणि तंदूर ग्रिल केलेलं आहे. आमच्या गौरव दादाने चालू केलं आहे जेवणाला हळूहळू थोडं. कसं लागतंय? कसं आहे? चांगलं आहे? घरी भेटतं का असं? असा सलाड दिला जातो असं बटरसोबत आणि 2 लेग होते, आम्ही 2 मागवले होते. आता ऑर्डर केली एक बिर्याणी हाफ आणि त्यासोबत आहे तंदूर आहे. तंदूरला टाईम लागतो थोडा, जे तंदूरचे स्टार्टर आहे त्यांना थोडा टाईम लागतो. एक बिर्याणी मागवली हाफ बिर्याणीचा रेटसुद्धा रिजनेबल आहे, 70 रुपये आहे आणि एकदम आवडलेलं आहे. तर दादा एकदम मस्त आवडीनं खात आहे दोघा हातांनी. आमची बिर्याणी ही हाफ होती, ह्याच्यातली थोडीशी गौरवने घेतलेली आहे आणि ही हाफ बिर्याणी आहे, याच्यासोबत रायता असतो आणि सलाड पण राहतो, पण आमच्याकडे अवेलेबल आहे सलाड. ह्याची ऑथेंटिक बिर्याणी आहे, म्हणजे असं दाना राईस एकदम, आणि ते असं नाही आहे की भांड्यामध्ये परतवून दिलेला भात आहे. एकदम ऑथेंटिक बिर्याणी आहे आणि एकदम. ते आलं आहे आमचं हाफ तंदूर. याची प्राईस आहे 200 रुपये आणि ह्याच्यात आता 4 पीस आहे, 1 2 3 4 आणि त्याच्यासोबत सलाड येतं, पुदिन्याची चटणी, हे तंदूर आणि पूर्ण रोस्टेड आहे, म्हणजे तसं तुम्ही मागसाल तसं मिळेल. मी